फलंदाज सागर जो कदाचित पहिल्या सामन्यासाठी उपलब्ध नव्हता, परंतु या खेळाडूचा जर आपण विचार केला तर या क्रिकेट हंगामामध्ये तब्बल 2 अर्धशतकीय खेळी या खेळाडूच्या नावावरती आहेत आणि 13 चेंडूत 62 धावा ही या वर्षाच्या खेळाचं वैशिष्ट्य त्याच्या फलंदाजीच्या माध्यमातून आपण जरूर पाहिलंय। असा हा दमदार फलंदाज सागर यावेळेस मात्र मैदानावरती 2 षटकार 2 चौकार 21 धावांची नाबाद खेळी, यावेळेस मात्र स्ट्रेच केलंय स्वतःला, जबरदस्त टायमिंग, चेंडूच्या पिचिंग पर्यंत आला आणि चेंडू मात्र भिरकावून दिलाय सीमारेखा पार, लॉंग ऑनच्या डोक्यावरून षटकार। मात्र आपण पाहतोय सांघिक अर्धशतक पूर्ण केलं जात आहे, 54 धावांपर्यंत मजल मारतोय तो फलंदाजी करणारा अजय 11। या दरम्यानचा चेंडू रडार मध्ये सापडलाय, अगोदरच तयार होता फलंदाज, यावेळेस मात्र भिरकावून दिलाय, चेंडू सीमारेखा पार, कणकणीत षटकार। फलंदाज जर विचार केला तर तब्बल 4 षटकार 2 चौकार 8 चेंडू आणि 33 धावा ही या खेळाडूची खेळी। या दरम्यानचा मात्र भिरकावून दिलाय चेंडू, बॅक टू बॅक तिसरा मोठा फटका, षटकारांची हॅट्रिक फलंदाज सागरच्या बॅटमधनं। तर या ठिकाणी मात्र फलंदाज सागरच्या बॅटमधून निघालेला हा 5वा षटकार, तर या सत्रातला या षटकातला सलग 3रा षटकार, षटकार हॅट्रिक मात्र पाहायला मिळाली आणि आक्रमण हल्ला बोल आणि प्रत्यल्ला मात्र केला गेलाय तो गोलंदाज कुणाल वरती। खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर या फलंदाजानं स्ट्राईक एंडवर येण्याची संधी दिली आणि त्यानंतर मात्र जो विध्वंस आपण या मैदानावर पाहिला, पुन्हा एकदा मोठा फटका, चेंडू भिरकावून दिलाय, यावेळेस वाइड इज लॉन्ग ऑफ सीमारेखा पार, बॅक टू बॅक 4था षटकार। बॅक टू बॅक आले आहेत, या चेंडूवर देखील षटकार खेचला जाणार का, कोट टप्प्याचा चेंडू आणि चेंडूला मात्र भिरकावून दिलाय सीमारेखा पार आणि याच बरोबर आपण पाहतोय तब्बल 5वा षटकार। मध्ये देखील या स्पर्धेतलं दुसरं अर्धशतक आपण धावफलकावरती पाहतोय, फलंदाज सागर खेळतोय आपल्या वैयक्तिक 11 चेंडूंमध्ये 51 या धावसंख्येवर। विनंती असेल सागरला बॅट उंचावून मात्र आपण क्रीडा रसिकांना अभिवादन करायचं। मित्रांनो, या स्पर्धेतला दुसरा अर्धशतकवीर खेळाडू यावेळेस मात्र आपल्याला मैदानावरती पाहतोय, 11 चेंडू आणि 51 धावा, तब्बल षटकार आलेत 7 आणि 2 चौकाराच्या मदतीने उभारल्या गेल्यात या 51 धावा। यस, या ठिकाणी आपण पाहतोय की 11 चेंडू मध्ये 51 धावा म्हणजे आंतरराष्ट्रीय रेकॉर्डचा जर आपण विचार केला तर युवराज सिंगचा रेकॉर्ड देखील या खेळाडूने तोडलाय। 11 चेंडू मध्ये उभारले गेले ते 51 धावा। तर या ठिकाणी मात्र 500 रुपयाचं पारितोषिक येते फलंदाज सागर साठी, जे पुरस्कर्ते आहेत कारभाव संघाचे, त्यांच्या माध्यमातून मात्र 500 रुपयाचं पारितोषिक अजयजी म्हात्रे साहेब यांच्याकडनं मात्र ही 500 रुपयाचं पारितोषिक येते। अंतिम षटक, या दरम्यानचा हा चेंडू फुलरलेनचा हा चेंडू होता, खणून काढलाय चेंडूला आणि फलंदाजाचा जर आपण विचार केला तर तब्बल, तर या ठिकाणी मात्र फलंदाज सागर 5 चेंडू मध्ये 5 षटकार। मित्रांनो, या चेंडूवरती जर षटकार आला तर आयोजक समितीच्या माध्यमातून 1000 रुपयांचं पारितोषिक मिळेल ते फलंदाज सागर साठी। पाहूया सागर या मैदानावरती मात्र
सागर नावाचं वादळ या मैदानावरती पाहायला मिळते. धावसंख्येचा विचार केला तर 79 धावा या धाव फलकावरती उभारल्या गेल्यात. या स्पर्धेतला विक्रम जर आपण पाहिलं तर 98 धावांचा आणि अजूनही जर विचार केला तर 5 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. हा विक्रम मोडला जाणार का या स्पर्धेमध्ये? शतक 5 षटकांच्या सामन्यामध्ये आपल्याला सांघिक शतक पाहायला मिळणार का? असे अनेक प्रश्न क्रीडा रसिकांच्या मनामध्ये. तर अविवा जेलसाठी देखील कमिटीच्या माध्यमातून या दरम्यान मात्र चेंडू भिरकावला गेलाय. प्रयत्न जरूर होता, क्षेत्ररक्षक जेल खाली येण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू आवाक्या बाहेर. यावेळेस मात्र मिळतोय 5 चेंडूच्या 5 षटकारानंतर मात्र येतोय तो 6व्या चेंडूवर चौकार. रुपये देखील जमा झाले आहेत. अजय म्हात्रे जे पुरस्कर्ते आहेत, अजय 11 खारबाव संघाचे पॅकर आहेत, स्पॉन्सर आहेत, पुरस्कर्ते आहेत, त्यांच्या माध्यमातून मात्र सागर, खऱ्या अर्थानं सागर नावाचं वादळ या मैदानावरती घोंगावताना आपण पाहिलं आणि जी दशा दिशा यावेळेस धावफलकावर पाहायला मिळते. मोठा फटका पुन्हा एकदा सागरच्या बॅटमधनं, बचावात्मक पवित्रा, परंतु टायमिंग पहा, चेंडू भिरकावून दिलाय, मेडविकेट सीमारेखा पार. यावेळेस येतोय षटकार. सन्माननीय नितेश बाळा पाटील साहेब खारबाव यांच्याकडनं देखील 500 रुपयाचं पारितोषिक येते. ते फलंदाज सागर साडी खऱ्या अर्थानं मंत्रमुग्ध करून सोडलाय. यावेळेस मात्र चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन ओळखलंय, चेंडूला मात्र भिरकावून दिलाय सीमारेखा पार. या षटकारानं मात्र सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचते 95 धावा धावफलकावर.